नमस्कार मित्रमैत्रिणी, मी कुमुद. सध्या आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये मराठीची सक्ती केली आहे रिक्षावाल्यांना की इथे राहतात तर इथली भाषा यायलाच हवी आहे. एकदम बरोबर आहे, खरंच ही गोष्ट खूप बरं झालं हे केल्याबद्दल. पण आपण माहिती आहे फक्त भाषाची सक्ती करून उपयोग नाही आहे, त्याबरोबर मराठी लोकांचा ना रिस्पेक्ट पण महत्त्वाचा आहे. आणि दुसरी गोष्ट, आपण मराठीला आज इतका रिस्पेक्ट देतो, आपण महाराष्ट्रीयन आहोत, आपण महाराष्ट्रामध्ये राहतो. याचबरोबर आपली अजून एक जबाबदारी आहे की आपण आपल्या माणसांना सपोर्ट करणं पण तितकंच गरजेचं आहे. आजच्या काळाची ती खूप मोठी गरज आहे. आज आपण भाषेसाठी इतकी सक्ती केली आहे, एकदम बरोबर आहे. खूप बरं वाटलं या गोष्टीचा निर्णयाने, कारण आपण ज्याही राज्यात जातो तिथली लोकं त्याच भाषेत बोलतात. आपल्याला तिथे ॲडजस्ट व्हावं लागतं, त्यांच्या भाषेत थोडं थोडं शिकून बोलावं लागतं. त्यामुळे ही मराठी भाषा केली हे तर खूपच बरोबर आहे. इथे राहता म्हणजे इथली भाषा यायलाच हवी आहे, याच्यात काहीच चुकीचं नाही आहे. पण मला असं वाटतं इथे जे राहतात त्यांनी आधी आपल्याही लोकांना, आपल्याच लोकांनी मदत करणं गरजेचं आहे. आज माझ्या जिथे शॉप आहे त्या लाईनमध्ये पूर्ण म्हणजे जवळपास मला सांगते एक 10-12 दुकानं, 10-12 पण नाही म्हणता येणार, 20-1 दुकानात जरी शोधलं ना तरी मराठी माणसाचं, ग्रॉसरीचं किंवा मेडिकल किंवा केक शॉप असं मराठी शॉप कोणाचंच नाही आहे. माझं शॉप जिथे आहे ना तिथे हे फक्त माझं मराठी शॉप माझं एकटीचं असेल. म्हणजे मी गर्वाने सांगू शकते की मी मराठी, कारण आत्ता आपण आज जवळजवळ 1.5 वर्ष होत आली आहेत, 1 वर्ष उलटून गेलं आहे. पण कोणीही कस्टमर मोस्ट ऑफ दुसरे आले ना की माझ्याशी ते हिंदीमध्ये बोलतात. आत्ताही माझ्याकडे काही लोक येतात की ते हिंदीत माझ्याशी बोलतात. माझ्यात मराठी पण असतात, मारवाडी, गुजराती, XYZ, बऱ्याच. आता दुकान म्हटल्यावर प्रत्येक भाषेची लोकं येतात आणि ते माझ्याशी हिंदीत सुरू होतात, पण मी समोरून मराठीत बोलते. आणि मग त्यांना शॉक बसतो, अरे तुम्ही मराठी आहात म्हणते. आपले असे किती काका काकी आहेत की जे हिंदीमध्ये सुरू होतात, दादा ताई आहेत, अरे तुम्ही मराठी आहात, अरे वा बरं आहे. म्हटलं हो मी महाराष्ट्रीयन आहे. कारण आपली एक मेंटॅलिटी झाली की महाराष्ट्र माणूस खूप कमी, ग्रॉसरीचं शॉप तर नाहीच नाही, ते आपली बसची बातच नाही असंच काहींना वाटतं. त्यामुळे ही मराठीची सक्ती खूप योग्य निर्णय आहे. पण याचबरोबर आपल्याच माणसांनी आपलाच सपोर्ट करणं, आपलाच रिस्पेक्ट करणं खूप गरजेचं आहे. कारण दोघांमध्ये तिसऱ्याचा लाभ आत्तापर्यंत होत होता, तो व्हायला नाही हवं असं वाटत असेल ना तर आपल्या माणसांना आधी आपल्या माणसांनी सपोर्ट करा. पुन्हा लाईनमध्ये माझं एकटीचं महाराष्ट्रीयन शॉप आहे. आणि त्याचबरोबर मी अजून एक नवीन स्टार्ट केलं, मी ते काही दिवसांनी चालवेन. ते ऐकून तर काही लोकांना खूपच शॉक बसला आहे की तू मराठी असून हे शॉप कसं चालू करायची तुला आयडिया आली. म्हणजे सांगण्याचा उद्देश, आपण जर ठरवलं ना तर आपण काहीही करू शकतो. त्यासाठी आपल्या माणसांना सपोर्ट करा, पुढे नेण्यासाठी, मागे खेचण्यासाठी नाही.